नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हे आर्थिक पाठबळ तुम्हाला सर्व शिक्षकांच्या मदतीतूनच होत असतं। ज्ञानेशभाईंनी जो हिशोब दिला तो हिशोब द्यायचीच कारण नव्हतं, कारण कसं असतं, चांगल्या रस्त्याला जसे स्पीड ब्रेकर असतात तसे चांगली काम करणाऱ्या माणसाच्या मार्गामध्ये अनेक अडथळे येतच असतात। त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता आणि उदंड संघटना झालीत। माझं महाराष्ट्रातल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अंशतः अनुदानित सगळ्या अघोषित शिक्षकांना कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या सोमवार, मंगळवारी आणि बुधवार इथं बसलेल्या सर्व शिक्षकांना सुद्धा हे सूचित करतो की प्रचंड गर्दी होणार आहे। प्रत्येक जण पेटून उठलाय, अंतकरणापासून त्याला यायचं आहे, पण कारण आता काय आहे, परीक्षा जवळ आले आणि टप्प्याटप्प्याने यायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। टप्प्याटप्प्यानं न येता सोमवार पासून एकजुटीनं 3000 ते 4000 शिक्षक इथं 100% येतील। मला आशा आहे तुम्ही इथं बसलेले आहेत, बसत असताना तुम्ही एकच करा, फक्त मेसेज टाकत राहा घरात बसलेल्यांना। जे घरात बसलेत ना, ज्यांना फुकट खायची सवय लागलेली आहे, कुणीतरी लढायचं, कुणीतरी लाट्या काट्या खायचं आणि यानं टप्पा वाढवायचा। ज्ञानेशभाई लय, आता माझं तर म्हणणं असं आहे की 1822च्या पाठीमागे शाळा राहिल्या, राटे काका या शाळा का राहिल्या याचं कारण तुम्ही पहा। जो आझाद मैदानात आलाय ना त्याची शाळाच अजिबात मागे राहत नाही। कारण काय आहे सांगा, त्याला अभ्यास आहे, त्याला डीप नॉलेज आहे। भविष्यामध्ये या 2-4 किलोमीटर अंतरावर तयार होणारा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय कसा असेल हे सूचित करतो हा समन्वय संघ। त्यामुळे शाळेमधला रोस्टर असेल, शाळेमधला UDAS+ असेल, स्टुडंट पोर्टल असेल, विद्यार्थी व्हॅलिड असेल, इनव्हॅलिड असेल, या सगळ्या भौतिक सुविधा असतील, RTची मान्यता असेल, सप्टेंबर 2016चा शासन निर्णय असेल, शाळा अनुदानास पात्र ठरण्यासाठी शाळेमध्ये अनुशेषा इतकी रिक्त पदं ठेवाय लागतीलच हे कधी कळेल तुम्ही इथं आला तर। आणि जे 1822 राहिलेत ना ती लोक का राहिली याचं कारण हे आहे, ती लोक कधीच कुठल्या प्रक्रियेत सर आली नाही आणि त्यांना असंच अनुदान भेटले। मुंडे सर तुम्ही आता खूप लढलाय, तुम्हाला तर लढायला कोणच नव्हतं, बिचारे अर्जुन मुंडे अक्षरशः अत्यंत तळमळीनं लढणारा, अघोषितांसाठी लढणारा। भारत जामणिक होते, सुशील रंगारी सर होते, संजय रंगारे, बबन येवले पाटील, 200-250 दिवस आंदोलन करावी लागली। निवडक मावळेसह आंदोलन पलीकडे केलं। ज्या वेळेला आपलं इकडे टप्पावाढ मिळाली त्याच वेळेला त्यांना 20% मिळाले, तेव्हा जिंकले। ती लोक इथे येऊन बसले आणि आपली 20-40-60 वाली घरात निवांत आहे। अजून 60चा आता काल परवा अजून महागाई भत्ता 4% वाढला, त्याचं कॅल्क्युलेशन चाललंय टॅब मध्ये टाकून किती येते। काळजी करू नका, तुमचा विषय असंच ना, सेवा संरक्षण, मेडिक्लेम नाही, कुटुंब निवृत्ती वेतन योजना नाही, अंशदान नाही, काय नाही, मेला असाच गेला। मेडिक्लेम तर अजिबात नाही। ज्या दिवशी पट कमी होतो त्या दिवशी शाळा तो शिक्षक अतिरिक्त झाला त्याला सेवा संरक्षण अजिबात नाही। ज्या दिवसापासून तो अतिरिक्त झालाय त्या दिवसापासून त्याची सेवा समाप्त। आणि हे सगळं लक्षात ठेवा, समन्वय संघ लढला मुंडे सर म्हणून बरं झालं, किमान 2022ला तरी 1 वर्षाचं सेवा संरक्षण मिळालेलं होतं। त्याच्यानंतर सेवा संरक्षण पुढे वाढीव आहे का बघा। ज्या शाळा आता अनुदानास पात्र होत असताना मागील टप्पा 60%चा 40चा 20चा घेताना त्या 22-23च्या संच मान्यतेमध्ये मुलच्या टप्प्या पगार घेणारा जो शिक्षक आहे तिथलं जर पद कमी झालं असेल, बघा तुम्ही शांतपणे, तिथलं जर पद कमी झालं असेल तर त्या पदाला अजूनही काही वेतन अधीक्षकांनी पगार काढलेले नाही। महाराष्ट्रामध्ये असे बरेच जिल्हे आहेत, त्यांचं सरळ सांगणं आहे 12/12/2022चा GR वाचा म्हणते, ज्या दिवशी तुम्ही अतिरिक्त होताय त्या दिवशी तुमची सेवा समाप्त। मग मी माझ्या खिशातले पगार देऊ का? त्याच्यावर ते पत्र चौणे साहेबांचं सप्टेंबर महिन्यातलं निघालं आणि हे कशाच्या जोरावर होतं, कोणतरी पाठपुरावा करत। राटे काका मुंबई सोडत नाहीत, प्रत्येक दिवशी मुंबई मंत्रालयामध्ये आहेत। राटे काका 3361, 3379, 511 हेडचा GR आज निर्गमित होईल का? अजून काही लोक, तुम्हाला खरं सांगू का लोक थांबलेत, काय झालंय, ऑक्टोबर पासून पेमेंट नाही 3361 आणि 3379 हेडला। म्हणजे ज्या 60% शाळा आणि तुकडे आणि ज्युनियर कॉलेज 511 हेडला बऱ्यापैकी पैसा होता, पण तोही पैसा संपला, त्यामुळे त्यांचंही या मागच्या महिन्याचं वेतन झालं नाही। एकदा पगार होऊ दे, बघा येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये हा GR पडू दे, सगळे ऋण काढून कर्ज काढून इथं मैदानात येणार आहेत। फक्त तुम्ही इथं बसल्या 5-10 लोकांना मेसेज करा, असंच घरात बस म्हणा,
जोपर्यंत लक्षात ठेवा, लोकसभा आणि विधानसभेचं इलेक्शन आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सरांनी सांगितलं मोठं आंदोलन येऊ घातलंय, त्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यांना सुद्धा तो हक्क मिळाला पाहिजे. परंतु काय होतं बघा, काल परवा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आल्या, 20-22 हजार महिला आल्या. किती वेळ लागला हो? एक दिवस फक्त बुधवारची कॅबिनेट म्हणून त्यांनी निर्णय घेतला होता. त्याच्या अगोदर त्या 30 दिवस बसल्या होत्या. पण प्रचंड संख्या, ज्यावर अक्षरशः कोणाला फोन लागत नव्हते, पूर्ण मुंबई पॅक व्हायची वेळ आली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 10वी-12वी शिकलेल्या महिला, आणि तुम्ही बीएड, PhD, MPL, सेट, नेट आणि 5-5 विषयातनं पोस्ट ग्रॅज्युएट, तरी बी घरी आहे. कारण एक लक्षात ठेवा, त्या महिलांवर काही जिल्ह्यामध्ये कारवाई केली त्यांची सेवा समाप्त करण्याची. इथं मंत्री महोदय विविध प्रकारचे आले, सांगितले एका अंगणवाडी सेविकेवर आणि मदतनीसवर कारवाई होणार नाही. आपण कशाची काळजी करतो? 3 दिवस रजा टाका ना. रजेचे किती प्रकार आहेत? कुलकर्णी सरला माहित आहे, 16 का 17 प्रकार आहेत. नैमित्तिक टाका, अर्जित टाका, मेडिकल रजा टाका, किरकोळ रजा टाकून या ना, काय फरक पडतो? आणि असंही आता 12वीचा सिलेबस संपलेला आहे. इथं बसलेले जे ज्युनियर कॉलेजची लोक आहेत आणि 10वीचे, डिसेंबर-जानेवारी पर्यंत आपले सर्व सिलेबस संपतात. अभ्यासक्रम संपूर्ण आपण इथं मैदानात येऊ शकतो. मुलांच्या पूर्व परीक्षा, सराव परीक्षा चालू होतात. या सगळ्या गोष्टीचा विचार करता, आणि हीच योग्य वेळ आहे. लक्षात ठेवा, 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा सुरू होत आहेत, त्याच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होत आहेत. जर येणाऱ्या सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे समन्वय घरदार सोडून, बायका पोरं सोडून, आई वडील सोडून हे इथं आले, यांना सुद्धा संसार आहे, प्रपंच आहे. लक्षात ठेवा, मंत्री महोदयांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शब्द फिरवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये फेसबुक लाईव्ह झालं. सगळे समन्वयक, सगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून दीपक कुलकर्णी सरांनी सर्वांच्या मदतीनं असं जाहीर केलं ज्ञानेश्वरींनी की येणाऱ्या जानेवारी महिन्यात आपण आंदोलन लावायचं. व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर, ट्विटरवर, इंस्टाग्रामवर बोलणारे पोपट इतके, आणि संघटना, मला लय रागे लागलाय बरं का, मी उघड सांगतो, संघटना उदंड झालेत, स्वतःला स्वयं घोषित नेते समजायला लागलेत. आणि तुम्हाला खरं सांगू का, प्रामाणिक सांगू का, 100त एखादं नाणं खोटं चालतं म्हणून 99 नाणी खरी लागतात. कुणीतरी सांगावं, कुणीतरी निधी गोळा करावा आणि टप्पावाढ होईल, हे असं होणार नाही. इथं येऊन जो प्रामाणिक लढतो त्यालाच यश मिळतं. मी 100 वेळा सांगतो. दीपक कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जे समन्वयक आहेत, राहटे काका, ज्ञानेश बळे माध्यमिकचे असतील, भारत जामनिक असेल, अर्जुन मुंडे असतील, उबाळे सर असेल, कैलास खानसोळे सर असतील, यांनी कुणाची अपेक्षा केली नाही. पाठीमागचे किती येतील याची अपेक्षा केली नाही. फक्त मी दीपक कुलकर्णी सरांना सांगतोय, महाराष्ट्रातली सर्वात मोठी जर संघटना कुठली असेल आणि या मैदानात लढण्याची ताकद, उर्मी ज्याच्यामध्ये असेल, ती म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षकांची. तुम्हाला माहित आहे का बघा, इथं बसलेले जे आहेत, तुम्हाला थोडंसं हर्ट होईल, पण ते झालं पाहिजे. 2019ला लाठीचार्ज ज्युनियर कॉलेजच्या लोकांवरच झाला, इथंच पेंडल होतं, तिथंच याद्या जाहीर झाल्या लोकसभेच्या आचारसंहितापूर्वी. नंतरच्या कालावधीमध्ये इथंच लाठीचार्ज, पुन्हा अर्धनग्न आंदोलन झालं, लाठीचार्ज झाला, पुन्हा ज्युनियरची लोक पुढे होती. आणि तिसरं सुद्धा नोव्हेंबरचं आंदोलन. कुलकर्णी सरांना सांगणार आहे, विभागवार महाराष्ट्रामध्ये जे 36-37 जिल्हे आहेत, या 37 जिल्ह्यामध्ये आपली संघटना तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे. एकाही माणसावर कुठलाही रुपया घेतलेला, कुठलाही आरोप नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही राज्यामधल्या सर्व तालुका, विभाग असेल, राज्यस्तरीय असेल, विभाग असेल, जिल्हा असेल, तालुका असेल, आणि तालुक्याच्या पूर्ण गावा खेड्यापाड्यापर्यंतची जी कार्यकारिणी आहे त्यांना सूचित करा. कुलकर्णी सर, तुम्ही आव्हान केलंय, आजही आव्हान करा. आणि 100% जे संघटनेचे पदाधिकारी आहेत यांना किंमत तालुक्याला, जिल्ह्याला कोणी दिली माहितीये? संघटनेमुळे दिली. त्यामुळे तुम्ही जर सरळ इथे आझाद मैदानात येणं होत नसेल तर राजीनामे द्या. यांना कोण घेत नाही, कुलकर्णी सर कुठल्या संघटनेत घेत नाही, यांना कोण ओळखत सुद्धा नाही तालुक्यात, जिल्ह्यात. त्यामुळं ऍज अ संघटनेचा प्रमुख म्हणून तुम्ही ही कामं केली पाहिजेत. ज्ञानेशभाईला सुद्धा आहे सांगणं माझं, माध्यमिकच्या लोकांनी यायला पाहिजे. माध्यमिकचं किती मोठं बजेट आहे, किती मोठ्या शाळा, किती तुकडे आहेत, आणि खऱ्या अर्थानं पण त्यांना सवय लागलेली आहे. लढते, दुसरे लढते, ज्युनियर कॉलेजची लोक लढते, काही माध्यमिकची
काही प्राथमिकची आणि आपण घरात बसून आजही महाराष्ट्राच्या 63,000 शिक्षकामध्ये मी ठामपणे सांगतोय 10-20,000 लोकांनी अजून आझाद मैदान बघितलं असेल का हो सांगा बघू. काल एक शिक्षक आले, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं मी 40% मध्ये, त्यांचं ऑपरेशन मोठं झालं पण पहिल्यांदा आझाद मैदानात आले. अरे याच्या आधी पुलाखालून किती पाणी गेलं, किती संघटना, आणि या गोष्टीची थोडीशी जाणीव जे नेहमी येतात. आता पुणे मुंबई इकडं ह्या विभागातली लोक इथे यायला काहीच हरकत नाही. मराठवाडा आणि विदर्भावर कायम विसंबून राहायचं. मराठवाड्यातली एवढी निघली, विदर्भात एवढी आली, आणि तुम्ही काय करता. पुणे विभाग असेल, मुंबई विभाग असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, या लोकांना म्हणजे त्यांना जगण्याची साधनं नाहीत. तिकडं वारंवार प्रचंड पिढ्यानपिढ्या दुष्काळ, बी बियाणाला तिथले शेतकरी महाग असतात. विदर्भाची तीच अवस्था, पिढ्यानपिढ्या त्यांच्यावर झालेला अन्याय. मग तुम्ही आम्ही प्रगत पुणे विभाग असेल, मुंबई असेल, कोल्हापूर विभाग असेल, या लोकांनी इथे येऊन नाही का साथ द्यायला पाहिजे. बरं याचा फायदा फक्त यांनाच होणार आहे का. आणि इथून पुढे सांगतो, हे नाही जर आंदोलन वेळीच सोमवार, मंगळवार आणि बुधवार जर सगळ्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी घरं नाही सोडली तर 100% हे आंदोलन जास्त काळ हे समन्वयक चालू ठेवणार नाही. मग तुमच्यासारखा विचार करून आम्ही बसून आम्ही आमच्या पद्धतीनं लढू. आलं यश, कारण ज्याचं लढण्याचं पिंड असतं तोच लढतो. पण शेवटी लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये डोकी मोजली जातात. आज मला सांगा, आज 3रा दिवस आहे, इथंच 2000 संख्या असती तर आज मंत्री महोदयांच्या गाड्या इथं लागल्या असतील. बरं तुम्ही नुसतं तिथं येऊन बसू नका, मेसेज करा, कॉल टाका, प्रत्येकाला सूचित करा. कारण काही लोक अशी असतात हो, त्यांच्याकडे लय जास्त, त्यांना वारंवार बोलण्यात बी काही अर्थ नाही. महिला सुद्धा भरपूर आहेत, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित मध्ये खूप महिला आहेत. त्यांची यायची प्रबळ इच्छा आहे. आज मी बघतोय व्हॉट्सअप, ट्विटरला, इंस्टाग्रामला, फेसबुकला प्रत्येक जण चलो मुंबई म्हणतोय. आज उस्मानाबाद, धाराशिवची मी पोस्ट बघितली. सगळे म्हणजे बऱ्यापैकी लोक चला निघा मुंबईला. आपण येतंय कोण, नुसतं चला. निघलं पाहिजे बाळानो. हे का म्हणतोय, कारण अजूनही काही नवीन जनरेशन मध्ये आलेले शिक्षक आहेत, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मध्ये. त्यांना आता असं वाटतंय की आम्ही न्यू आहे, यंग आहे, यांची वय झाले. ज्यावेळेला ते त्या वयापर्यंत येतील त्यावेळेला खूप काळ निघून गेलेला असेल. इथं ज्ञानेशभाईंनी सांगितलं, आंदोलन चालवण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज लागते. ज्ञानेशभाई आम्हाला हे सुद्धा माहिती आहे, आणि म्हणून मी आत्ताच एका आमदार साहेबांना सांगितलेलं आहे, सोमवारी येत आहेत ते 2 आमदारांना मी बोललोय, प्रत्येकानं आपापल्या विभागातल्या आमदाराला सूचित करा, जे होऊ घातलेले जे घरी बसलेले स्वयंघोषित नेते शिक्षकांचे, त्याला म्हणा तुझी ताकद काय आहे ती इथं दाखव. 2-4 आंदोलनामध्ये आला, पुढे केला आणि महाराष्ट्राचा पैसा गोळा करायला लागला. असं काम होत नसते. मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्याचं खरं असेल त्याचंच होतंय, ज्याचं खोटं अजिबात चालत नाही. एखादं नाणं खोटं चालतं म्हणून 99 नाणी खरी पाहिजे. तुमचं खरं असेल तर आपलं हेच चुकतंय. आणि या सगळ्या बाकीच्या गोष्टी डोक्यातून टाका काढून. तुम्ही फक्त सगळ्या प्रचंड संख्येने या आर्थिक पाठबळ जे आहे ते तुम्ही आम्ही आंदोलन उभा करू. अनेक संघटना, अनेक आंदोलनं आम्ही पाहिली, स्वतःच्या खिशातले 5-5, 10-10 हजार देऊन आंदोलन लावतात, आंदोलन सक्सेस करून जातात. तुम्हाला 5 रुपये तर मागितलेत का 3 दिवसात? नव्हे तर 210 आंदोलनं केली बऱ्याच लोकांनी. तुम्हाला कुणी रुपये मागितला हक्कानं? बाबा संघटनेची, सभासदाची सभासद वर्गणी फाड म्हणून. मग तुम्ही हिशेब द्यायला बांधीलच नव्हता ज्ञानेशभाई. आणि शेवटी ज्यांनी डोनेट केलेला आहे, ज्यानं दान केलेलं आहे, तो दान असंच करतो, न देण्याच्या, नाव न सांगण्याच्या ह्याच्यावर. तुम्ही त्याचा योग्य विनियोग केलेला आहे, त्यामुळे तुमच्यावर कोणाचा आक्षेप नाहीच मुळात. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टींना भीगी घालू नका. फक्त कशा पद्धतीनं हे आंदोलन यशस्वी करता येईल. एवढंच पेंडॉल भरलं होतं दिवाळीचं, एवढं जेवढी सावली आहे एवढं. तेवढ्यात सुद्धा शिक्षण मंत्री इथं आले होते का नाही? शिक्षण मंत्री दिले का नाही त्यांनी संध्याकाळी 8 वाजता पत्र? पण त्या पत्रात, त्या शब्दामध्ये थोडासा घोळ होता. तरी सुद्धा त्यांनी स्वतः मान्य केलं होतं की 1 जानेवारी 24ला देणार.
आता मंत्री महोदयांनी शालेय शिक्षण विभागाच्या सांगितलंय म्हणल्यानंतर समन्वयक हे तुमच्या पुढे नसतात. पुढे दिवाळी आली होती, प्रत्येक जणाला घरी जायचं होतं, अजून दिवाळीचा सण करायचा होता, दिवाळीचं घरच्यांना आणायचं होतं, मुलाबाळांचं कपडा लत्ता या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. म्हणून समन्वयकांनी, तुम्हाला खरं सांगतो, ते पत्र त्या शिक्षण विभागातल्या उपसचिवांनी दिलेलं जे पत्र होतं, ते पत्र आल्या इथल्या सगळ्या समन्वयकाच्या मनामध्ये पाल चुकली होती. परंतु कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो, कारण संख्या कमी होत चालली होती. तुमची संख्या प्रचंड असते आणि तुम्ही म्हणला असता नाही, ते क्लिअर झाल्याशिवाय उठायचंच नाही. आपण उठलो असता का सांगा बघू? विनाकारण दिवाळी पुढे आली आणि प्रत्येकाला ती ओढ होती म्हणून निघून गेले. त्यामुळे कुणीतरी सांगायचंय, तुम्हाला कुणी सांगितलं होतं दिवाळीत? आणि शिक्षण मंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की 1 जानेवारी 2024 पासून मी देतो. देणार म्हणजे देणार. काल परवा आल्यानंतर त्यांनी तेच सांगितलं, नवीन JR काढतोय, 24 पासून देणार म्हणजे देणार. पण सरकार हे सरकार असतं आणि समन्वय संघाचं पहिल्यापासून एक कामाची म्हणजे स्ट्रॅटेजी आहे, जोपर्यंत हातामध्ये कागद येत नाही तोपर्यंत आपण मैदान सोडत नाही. जरी ज्या दिवशी आंदोलन मागे घेतलं जाईल त्याच्यानंतर तुम्ही सर्वजण घरी जाता, पण समन्वयक मुंबई सोडत नाही जोपर्यंत लिखित कागद मिळत नाही. या गोष्टी थोड्याशा जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. इथं बसलेल्यांना विनंती आहे, ग्रुपवर मेसेज टाका, मुंबईमध्ये आल्याशिवाय काही खरं नाही, नाहीतर हे आंदोलन तुमचं आमचं येणं सुद्धा व्यर्थ जाणार आहे. आपण किती दिवस बसणार आहे? 4, 5, 6, 7, 8 दिवस बसू आपण. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.